विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, अंकगणिती श्रेणीच्या भाग 9 मध्ये आपण नैसर्गिक संख्यांच्या बेरजेकरिता वापरला जाणारा फॉर्म्युला अंकगणिती श्रेणीच्या मदतीने कसा तयार होतो हे अभ्यासले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही फॉर्म्युल्यांचा वापर करून नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढू शकतो हे शिकणार आहोत। 1 ते 70 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, म्हणजेच क्वेश्चन विचारलाय 1 + 2 + 3 + 4 प्लस डॅश डॅश डॅश, शेवटचं पद किती दिलेले आहे 70। आता नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय असतो, तो n × n+1 डिवाइड 2 बरोबर। नैसर्गिक संख्यांच्या श्रेणीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जे शेवटचं पद असतं tn बरोबरच n असतो एकूण पदे, कारण 1 पासून सुरू होतात आणि कंटिन्यू लगतच्या संख्या आहेत, म्हणून नैसर्गिक संख्यांच्या श्रेणीमध्ये एकूण पदे ही शेवटची संख्या असते। आता एकूण पदे n किती येते 70, मग 70 × 70 + 1 भागिले 2। आता 2 ने तुम्ही डायरेक्ट भागू शकता, याला 35 येणार आणि 70 + 1 किती आलं 71। 35 × 71 गुणाकार करा, 35 × 71 35 + 0 7 5 35 3 हात चाला 7 2 14 7 1 21 21 आणि 3 24 5 5 आणि 3 8 4 24 85 हे याचं उत्तर आलं। म्हणजे 70 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज असणार आहे 2485। आता या फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही हे उत्तर काढलं। समजा हा फॉर्म्युला तुम्हाला माहित नाहीये, तर डायरेक्ट अंकगणिती श्रेणीचा फॉर्म्युला वापरायचा बेरजेकरिता असणारा Sn = n/2 × 2a + n-1 × d आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं। आता n किती येत आहे 70, 70 भागिले 2 2 × a ची किंमत म्हणजे पहिलं पद 1 प्लस n-1 n ची किंमत किती आहे 70 - 1 आणि d ची किंमत किती असणार आहे एकच असते। मग हे सॉल्व्ह केल्यानंतर 70 भागिले 2 35 गुणिले 2 × 1 2 2 प्लस 70 - 1 69 होतं। मग 69 + 2 किती आलं 71। 35 × 71 हे उत्तर आपण काढले, किती येतं 2485। कुठल्याही फॉर्म्युल्याने याने सॉल्व्ह करा किंवा याने सॉल्व्ह करा, तुम्ही n नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू शकता। आता 1 ते 53 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काय येईल हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेल SA अकॅडमीला सबस्क्राईब करा।